माझ्या गर्लफ्रेंडला एकच सांगायचं, मला तुझी लय आठवण येते पिल्लू, काय करू? बाळा मला काय माहिती यो हाय काळा. माझे नाही का क्लास सेमिस्टर मध्ये 4 सब्जेक्ट बॅक लागलेत. मिरची बनव ना. काय बनवलं मिरचीचं? मिरची नाही का पच्चीस प्यायच्या. 10 स्टिंग द्या आम्ही पितो. स्टिंग स्टिंग पिणार हा. आता नको रे चॅलेंज, मी बाहेर चाललोय नाही आता करावं कॉलेजला. चॅलेंज करा ना. चॅलेंज सध्या बंद केलं नाही का मी नाही चॅलेंज. आता करा. चॅलेंज आता त्यांच्याकडे लाईट पण नाही. गाडी वॉशिंगला लावली असते मी, आपण चॅलेंज केलं असतं. जायचं नंतर येईल ना. तुम्ही कुठं राहिलाय कुठे? इथंच आहे ना. मग मी येणार ना परत संध्याकाळी, तेव्हा करू मस्त पैकी काहीतरी घेऊन येतो मी नाही का चॅलेंज करायला, बर्गर खायला. बाहेर तरी या ना. मित्रांनो आता मी बघा इथं आलो होतो मैत्री वस्तीमध्ये. मैत्री वस्ती नाही आणि बघा इथं आपले एवढे मित्र भेटलेले आहेत. व्हिडिओज बघता का रे तुम्ही सगळेजण? कसे वाटतात? मस्त वाटत ना? चांगलं वाटते. मग कोणाला तुमच्यात शायरी वगैरे काय येतं का? काहीतरी अरे तो मित्रावरती अरे व्हायरल झाला तू हो गेला गावला का? अरे हा व्हायरल झाला होता ना तो शायरी, बघितलं ना? हा व्हायरल झाला तू. व्हिडिओ कसली गेली ती? तू नको आता दुसरं कोणतरी. काय येतं का तुम्हाला? काय गाणं बिणं मानता काय? काय येतं तुला? मला नको फालतूचे बच्चन टाक. पिछली माझी बांगडी 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 बांगडी. अजून काय? आता ए अरे ग पाय नाचतोय. आता कोण लावतो गाणं येतं? आपण नाचू सगळं गाण्यावरती. ते बंद झालं ना. चालू आहे बोल बोल. कोणाला गाणं येते? मला नाही येत. झालं झिंग 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 झिंगाट येते ना. म्हणजे काय येतं का शायरी बिरी म्हणायला मस्त? दूर से देखा तो कुछ चमक रहा था, दूर से देखा तो कुछ चमक रहा था, पास जाकर देखा तो टकलो अंकल नहा रहा था. अजून 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 काहीतरी मैत्रीवरती एखादं म्हण. मैत्रीवरती नाही मैत्रीवर तर नाही आपली तेवढी कट्टर मैत्री नाही. मग प्रेम बनगी. मला एक डायलॉग मग त्याच्यावर म्हण. म्हण या काही त्याच्यावर. हा जेल की सलाखों को तोड़ दो, जेल की सलाखों को तोड़ दो. नाही. सगळं चालतंय. माझ्या गर्लफ्रेंडला एकच सांगायचं, मला तुझी लय आठवण येते पिल्लू, काय करू? बघते हा खरं हे जर मी ब्लॉग बघतो रोज बघते ती. डेली. ती जर बघत असेल तिच्यापर्यंत जाओ आय लव्ह यू जान माझी. 1 महिना झाला तुला भेटलेलं नाही मी. नाव पण सांग. नाही नाव नाही रिव्हील नाही करत, नाव नाही रिव्हील करत. मला येते ना डायलॉग म्हण. बाळा मला काय माहिती यो हाय काळा. तो वरती जाऊ द्या गाडी. झालं. काय करायचं, लावायची का नाही मग? मामा बघा आम्हाला हाकलता येतो. ए गाडी ठोकशील देते गाडी मामाला? हा येते ना? नाही तर तू ठोकशील गाडी. ठोकणार नाही तो. त्याने मिरच्या खाल्लेल्या आहेत आता. मोठा माणूस. चालतंय. तर आपण ना का सगळ्या आपल्या मित्रांना एक कॅडबरी देऊया. ओके धर तुला कॅडबरी दे सगळ्यांना एक ए मार नको रे. नको यार. मार नको. झालं का सगळे आले सगळ्यांना? हा तुला धर अजून एक. तू व्हायरल झाला बाई. मी पण होतो त्याच्यात. हा तू पण होता ना? तू नव्हता. यो मी अजून एक जण दोघं बरं तुम्हाला कसं वाटलं मला भेटून? खरंच का? तुम्ही वॉशिंगला आलता नाही का? हा मस्त वाटलं ना. चला तर चला बाय बाय. मित्रांनो कसं आहे ना, असं कोण मला ओळखीचं भेटलं ना मला खूप भारी वाटतं. आणि त्यात हे लहान लहान मुलं पण जर भेटले ना. आता मी काय झालं जस्ट गाडी वॉशिंग करायला गेलो होतो. सो तिथं मला एवढे जण म्हणजे मला बघून ते आले माझ्याजवळ गाडीपाशी आणि म्हटले आम्हाला चॅलेंज करायचंय. आता मी चॅलेंजेस वगैरे करतो ना, तर ते त्या एक्साइटेड आले की नाही का रे आता हे आलेत नाही का राहायचं की आपण काही चॅलेंज करूया असं तसं. मी ते एक्साइटेड बघून मला खूप छान वाटलं. बट आज जरा मला थोडासा लेट होत होता म्हणून मी काही चॅलेंज वगैरे केलं नाही त्यांचं. सो मी जस्ट त्यांना कॅडबरी वगैरे देऊन आलेलो आहे. आणि मला छान वाटतं असं की नाही कोणतरी भेटलं तर भारी वाटतं. आणि असं वाटतं यार काहीतरी आपण कमवलंय ह्या गोष्टीमुळे. म्हणून म्हणतो मित्रांनो सोशल मीडिया आणि सोशल मीडियाची ही पॉवर आहे की आपण ज्याला ओळखत नाही ना ते लोक सुद्धा आपल्याला ओळखतात. आता आज काय जरी म्हटलं तरी माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. सो ते फॉलोअर्स म्हणजे त्यामधून मी थोड्याच लोकांना ओळखतो. पण
अननोन लोक असे मला बघा ना, म्हणजे मी ज्यांना ओळखत नाही पण ते सुद्धा मला ओळखतात. आणि असं कुठे जरी गेलो ना मी तर काही ना काहीतरी मला कोणतरी ओळखीचं भेटतं. ते बघून खूप छान वाटतं. लोकांचं प्रेम खूप आहे. तर चला आता आपण जाऊया आपल्या आज शूट संध्याकाळी आहे. आज काय झालं, आज गुरुवार आहे आणि त्यात लाईट नाही, त्यामुळे माझे सगळे फोन ऑफ आहेत. बघा चार्जिंग लावली आहे मी आता गाडीमध्ये. तर आता एडिटिंग सुद्धा करायची होती बट म्हणून मी घरी नाही बसलो, म्हणून गाडीत आलोय. तर आज माझा पेपर आपलं कॉलेजमध्ये वाय आमचा, सो तिकडेच चाललोय मी आता कॉलेजमध्ये. तर चला बघू. तर मित्रांनो आता जस्ट मी कॉलेजमध्ये आलो होतो आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर इथं वायवा वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं सबमिट प्रोजेक्ट वगैरे केलं आणि आता इथून मी चाललोय घराकडं. बट मला जायची इच्छा होत नाही कारण घरी लाईट नाहीये. घरी लाईटच नाही. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग संपत आले सगळ्या मोबाईलमध्ये. आणि मित्रांनो त्यावरती माझं टेन्शन काय माहिती का, माझे नाही का क्लास सेमिस्टरमध्ये 4 सब्जेक्ट बॅक लागलेत. काय करू यार मी, 4 सब्जेक्ट बॅक लागलेत. आता परत त्याची एक्झाम द्यावं लागेल. अवघड आहे मित्रांनो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर मित्रांनो आता कॉलेजवरनं घरी जात असताना आम्हाला आमचा मित्र भेटला आणि अभिषेक. तर आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे आणि नाश्ता करून मग चाललोय मी पुढच्या आपल्या वाटेवरती. चला. तर मित्रांनो आता आमचं काय चाललंय आम्हाच कळा नाही. नुसतं आम्ही टाइमपास करतोय. कॉलेजपासून आल्यापासून याच्याकडे गेलो होतो, याच्यापाशी आम्ही टाइमपास केला. मग आता झोपलो बिपलो, आता निवांत. आता चाललोय आम्ही शूटला पण नाही चाललो. कुठं चाललोय आपण टाइमपास करा. माहितच नाही आम्ही कुठे फिरतो, नुसतं फिरतोच असं. डोकं चालायचं बंद झालं आमचं. तर चला आता जाऊया आणि काहीतरी करूया. कंटेंट पाहिजे ना भाई ब्लॉग साठी. कुछ तो करना तो पडेगा ना मेरे. अरे मी अचानक कस काय गोरा दिसतोय का? अरे गोरा म्हणजे शोधा एखादी पोरकी आहे का? माझी 12वी झालेली आहे, फुल टाइम मी जॉब करू शकतो. भांडी बिंडे घासायचे असेल तर आरामात मी घासेल. आणि जर तुम्ही जर शुगर मॉमी असताल तर प्लीज तुम्ही हायर करून टाका. लेट्स गो. लेट्स गो. तर मित्रांनो आता आम्ही आलोय शूटसाठी आणि आता आम्ही चाललोय शूटला इथं व्हॅलेंटाईन कॅफेमध्ये. आणि तिथलं शूट झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे कुठेतरी जरा बाहेर. तर मित्रांनो हे बघा आता आमचं शूट झालेलं आहे आणि शूट वगैरे होऊन आता आम्ही खायला बसलेलो आहे. आता इथून खाऊन निघायचं आहे पटकन. चला आता निघूया. बाय द वे टेस्ट मस्त आहे बरं का जेवणाची, चायनीज. आता इथं आलो आहे शुभमने, आमच्या कटिंगवाल्या शुभमने घर घेतले. एकदम मस्त वेगळे असं घर घेतलंय. आज जे पूजा आहे हाय करो भाई आम्हाला काय आयडी काय चॅनलचा PCM फूडीज वगैरे घर घेतलंय. शुभम भाई थोडी बरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता पूजा वगैरे करू आणि भेटू परत. मस्त बांधले बरं. ठीक आहे. कुठं काय आहे? अरे 2 BHK आहे का? साऊंड वाजला विचार त्याला. हे दिसतं का काळ तोंडाचा? थांब थांब. फिरोजला घे. फिरोज इकडे. अरे तुझ्यासाठी. हा बोल काय बोल ना, काय बोल होता आता म्हणून ब्लॉग चालू कर म्हणून. गणेश भाऊला पण घ्या ब्लॉग, फिरोज भाईला घ्या, रोहन शेठला पण घ्या, आजिम भाऊला घ्या, आपले शुभम भाऊला घ्या, नवरदेव. बरं जाऊ दे. तर आता नाही का 2 शब्द. तू शुभमला ओळखतो ना ज्याने घर घेतलंय, त्याबद्दल बोल जरा 2 शब्द काहीतरी जर चांगले बोल ना. आता चांगलं बोल की. शुभम भाई. शुभम जरा सौरभ बोलल. सौरभ नाही शुभमच्या बाबतीत अरे गुड. तर हा आहे शुभम शर्मा आणि आज याने घर बांधले. खूप छान वाटतंय की आज कष्ट करून भाऊने घर बांधले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानावरती, म्हणजे आम्ही दाढी कटिंग करण्यासाठी याच्याकडे जातो 2-3 वर्षापासून. आणि याचे कष्ट बघतोय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानावर थांबणं, सतत उभं राहणं, हात चालवत राहणं, एवढं सगळं करून आज त्यांनी कष्टामधून एवढं मोठं घर बांधले. खूप छान वाटतंय की कष्ट करून आपल्यासारखी मुलं मोठे होत आहेत. तर अभिनंदन परत एकदा तुला, खूप खूप शुभेच्छा. मार्केट याला कामच नाही. तर आता एवढं चांगलं तुझ्याबद्दल बोललो तर 2 कटिंग मध्ये डिस्काउंट पाहिजे.
चला आता झाले सगळा कार्यक्रम, आता जेवण करू. तर मस्तपैकी जेवणाचं नियोजन आहे आणि आमचे माणसं जेवायला लागले. काय जेवायला? हे सॅलेड, गुलाबजामुन और 2 ले लो. खाओ टेन्शन मत लो. हे भाजी आहे मस्तपैकी. बघा ही कोणती भाजी? तवा वगैरे. हा तवा भाजी आणि हे आहे व्हेज मंचुरियन, रोट्या आणि हे पुऱ्या, राईस, परत दाल, परत पापड. केटरिंगचे ऑनर कोण तुम्ही का? हां कोण आहे मग? आपलं ओळखीचं आहे रे. ओळखीचं? अरे मग ऑर्डर बिर्डर द्यायला आता लोकांना आमच्या ऑडियन्सला पाहिजे असेल तर कोणाला संपर्क करायचा त्यांनी? नाही का कोण नाही का तुमच्यातलं संपर्क? तुला सांगू का त्यांचा नंबर? बघा यांच्या थ्रू आलेलं आहे. आपला ते मालक पाहिजे होते, तर मालक असले असते तर हे त्यांचे माणसं आहेत. मालक असले असते त्यांचं मार्केटिंग झालं असतं फ्रीमध्ये. पण जाऊ द्या आता. अरे किती गुलाबजाम घेतोय? तुझ्यासाठी पण घेतोय. दोघं एका प्लेटमध्ये खाणार आहे ते पण सांग. मित्रांनो आलोय घरी. तर कसा वाटलं तुम्हाला आपला आजचा डे? खूप छान होता. थोडीशी मजा मस्ती फन वगैरे. आज मित्राने घर घेतलं. म्हणजे खरं सांगायचं झालं ना, खूप छान वाटलं की यार त्यांनी आज, म्हणजे त्याचं तुम्हाला खरं सांगतो रिॲलिटी काय आहे. त्याचं नाही का बार्बर आहे, म्हणजे तो बार्बर आहे. त्याचं नाही का एक मेन्स कटिंगचं म्हणजे शॉप आहे त्याचं. आणि त्याच्याशी मी सुद्धा 1-2 वर्षापासून त्याच्याकडे कटिंग दाढी करण्यासाठी जातो. बियर्ड वगैरे नाही का, हेअर कट आणि बियर्ड कट करण्यासाठी जातो. सो आज बघितलं ना त्याचं शॉप जो असतो ना, सकाळी कमी असतो तो 8 वाजता ओपन करतो, रात्री डायरेक्ट 10, 11, 12 वाजता बंद करतो. आणि एवढं कष्ट केलेत ना त्या मुलांनी की सकाळपासून, म्हणजे एवढं उभं राहण्यापेक्षा नाही का, उभं राहायचं म्हणजे राहायचं, खाण्यापिण्याचा विचार न करता तो एवढं कष्ट करून आज त्यांनी स्वतःच्या जीवावरती, म्हणजे आज जरी तो बाहेरचा असला, तो MP चा आहे, तो UP चा बाहेरचा मुलगा आहे, बट तरी त्यांनी आज पुण्यामध्ये येऊन, पुण्यासारख्या सिटीमध्ये येऊन स्वतःचा हा व्यवसाय करून त्यांनी आज घर उभं केलं आहे. म्हणजे खूप छान वाटलं मला की नाही का, अरे यार मुलं कष्ट करून म्हणजे असं करतायत. आणि तुम्ही अजूनसुद्धा तुम्ही विचार करताय, अरे कुठून सुरुवात करू. अहो सुरुवात तर करा, होतं सगळं काही. आणि मलासुद्धा नाही का, माझीसुद्धा एक इच्छा आहे. म्हणजे आज मी नाही म्हणणार की बाबा मी खूप सक्सेसफुल आहे किंवा मी खूप काही करून बसलो आहे. माझीसुद्धा स्ट्रगल जर्नी चालू आहे. मी सुद्धा स्ट्रगलच करतो आहे. बट मला नाही का, माझी एक इच्छा आहे की, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे सिरियस सांगू शकतो की मी आज जेवढे कमवतो आहे, ओके, ते चांगल्या लेवलला कमवतो आहे. ओके, माझ्यासाठी कमी, म्हणजे मला असं वाटतं की माझंसुद्धा खूप कमी आहे. बट काही लोकांचं ड्रीम आहे माझ्यासारखी लाईफ जगणं, की काही लोकांचं ड्रीम आहे की एवढं सक्सेसफुल, एवढे फॉलोअर्स वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी, एवढे पैसे वगैरे कमवायचं दिवसाला. तर माझी अशी इच्छा आहे की मी असं माझ्यासारखे क्रिएट करावं व्लॉगर्स, माझ्यासारखे व्लॉगर्स मी बनवावं. माझी अशी खूप इच्छा आहे. आणि नक्कीच माझ्यापासून काही कॉन्ट्रीब्युशन होत असेल तर मी करणार आहे. आणि नक्कीच मी सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे की नक्की तुम्ही व्लॉगर कसे बनवू शकता, एक सक्सेसफुल व्लॉगर कसे बनवू शकता. सर्व काही स्टेप बाय स्टेप होणार आहे. थोडेच दिवस फक्त वाट बघा. लवकरच काहीतरी मी लॉन्च करतो आहे, जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल आणि चांगल्या लेवलला तुम्ही देखील पैसे कमवू शकाल. म्हणजे खूपच, म्हणजे कसं असतं माहिती आहे मित्रांनो, प्रत्येकाची एक विल पॉवर असते. म्हणजे मार्ग तर सगळ्यांकडे आहेत, पण एक विल पॉवर असते ज्याच्यामुळं एक मुलगा सक्सेसफुल होतो. आणि त्याचा व्हाय क्लिअर पाहिजे मुलाचं की मला का करायचं आहे कुठलीही गोष्ट. जर आज सकाळी बघा कसं असतं ना, कोणाला माहीत नाही असं नाही, प्रत्येकाला माहिती आहे. सकाळी लवकर उठून पळायला गेलं, रनिंगला गेलं तर तब्येत कमी होते, बॉडी वाढते, हेल्दी राहतो माणूस. पण जाता का? माहिती असणं गरजेचं नाही आहे, पण त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. सो कुठल्याही गोष्टी असतील तुम्ही करा खूप छान पद्धतीने. आता आमची बबडी आलेली आहे. जेवण झालं का? नाही, पाणीपुरी खाते. बरं ठीक आहे गाईज, तर चला भेटूया आपण आता उद्या. चला बाय बाय, गुड नाईट म्हण. गुड नाईट. चला 3 सबस्क्राईब.